हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी जोष्ना तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज हेअर वॉश केला आहे. शुक्रवार आहे. खरं तर मी रविवारी आणि बुधवारीच हेअर वॉश करत असते, पण काल मी रात्री खूप तेल लावलं होतं, खूप तेल लावलेलं होतं, तर मग आज हेअर वॉश करणं गरजेचं होतंच. तर काल ना खूप डोकं दुखत होतं, म्हणजे एवढा त्रास होत होता मला डोकेदुखीचा. म्हणजे मला मायग्रेनचाच त्रास आहे. तर त्यामुळे काय होतं ना, मला अजिबात प्रकाश सहन होत नाही. लाईट नकोच, पूर्ण अंधार पाहिजे. जरी लाईट असला तरी त्या लाईटकडे असं बघितलं जात नाही. उजेड असलं तर डोळे उघडले जात नाही अजिबात पण. आणि जेव्हा जेव्हा डोकेदुखी असते तेव्हा मला अजिबात कोणाचा आवाजही सहन होत नाही. म्हणजे असं असतं की इव्हन रोणीतला सुद्धा मी असं सांगते की रोणीत एक शब्दही तोंडातनं काढू नको, मला खूप त्रास होतोय. आवाजही मला अजिबात सहन होत नाही. तर काल असंच झालेलं. सकाळी उठले सकाळी उठले तेव्हा काही असं वाटत नव्हतं. आणि रोणीचा टिफिन वगैरे केला, स्वयंपाक केला. त्यानंतर हळूहळू हळूहळू डोकं दुखायला सुरुवात झालं. म्हणजे जेव्हा रोणीतला तयारी करून पाठवलं आणि 10-15 मिनटं बसले, त्यानंतर ना असंच डोकं दुखायला लागलं. आंघोळ वगैरे केली आणि मग थोडं जरा जास्तच प्रमाण वाढले. स्वयंपाक केला, स्वयंपाक वगैरे झाला आणि मग असं झालं की कधी एकदा जेवते आणि झोपते असं झालं. म्हणजे मी दुपारी वगैरे कधीच झोपत नाही. सकाळी उठली की डायरेक्ट रात्रीच. दुपारी झोपतच नाही. फार कधीतरी असं की खूप आता थकले आणि असं वाटतं की झोपलंच पाहिजे तरच झोपते. तर काल मला जेवण केल्या मी लगेच बेडरूममध्ये गेले, थोडंसं खाल्लं आणि झोपले तर असं की मला बोलू नका, दारचा जर आवाज आला करू नका असं होत होतं. मग तसा सगळा किचनवरचा पसारा ठेवला आणि झोपून गेले. तर तेव्हा ना तेल वगैरे असं काही लावलं गेलं नाही. पण रात्री ना बंद झालं नव्हतं. आणि मी गोळ्या वगैरे घेणं टाळते, कारण हे असं होत असतं. आणि कालचं वातावरण जे होतं ते फारच खराब होतं. म्हणजे काल रात्रीपासूनच पाऊस चालू होता, परवा रात्रीपासून कालच्या दिवशी. तर काल दिवसभर वातावरण पावसाचंच होतं. तर पावसामुळे पण जरा जास्त होतं वातावरण, गार वगैरे असलं तर. असा गेला आहे. आणि आता मग काल तेल लावलं होतं म्हणून सकाळी छान असं वॉश वगैरे करून घेतलं. आता बरं आहे. गोळी मी यासाठी घेत नाही, कारण सारखं दुखलं तर त्याची सवय होते. गोळी घेणं टाळते, झोपून राहते दिवसभर आणि हळूहळू मग होतंच. दुसरा दिवस आला की डोकेदुखी थांबते थोड्या वेळानंतर. तर असं आहे. तर आज छान रोणीत गेला आहे शाळेत. आणि मेन म्हणजे असं की काल दिवसभर माझं डोकं दुखत होतं, खूप त्रास होत होता. मी दिवसभर झोपून होते, तर रात्रभर मला रोणीतनं जागवलं आहे. का तर त्याला काल रात्री खूप खोकला येत होता, खूप खोकला. आणि त्याला असं असतं, म्हणजे आता आहे तो दिवसभर एकदम छान होता. कालच्या दिवशी शाळेतनं आला, त्याला काही नव्हतं. रात्री जेवला वगैरे खूप छान झोपला. 3 वाजे जवळजवळ 2 वाजेपर्यंत छान तो झोपला पण. आणि अचानक त्याला 2 वाजेपासून खोकला सुरू झाला. तर सकाळी 4-5 वाजेपर्यंत तो एकसारखा त्याला खोकला होता. तर त्यामुळेही मी तितका वेळ ना हे झोपले ना मी झोपले, कारण त्याला खोकला येतोय तर कसं झोप लागणार ना, त्याची झोप मोड होत होती. खरं तर आज मी त्याला शाळेत पाठवणार नव्हती, कारण झोप झाली नाही तर मुलांना शाळेत कसं पाठवायचं असं नको वाटतं. पण त्याची टेस्ट चालू आहे. खरं तर अशी 10th-12thची नाही, 2nd स्टँडर्डची आहे. पण कसं असतं, त्याला मी सांगितलं की तू तिकडनं ये, त्याला झोपत. आणि मी त्याला सकाळी फक्त विचारलं, रोणीत उठ, शाळेत जायचं आहे. तो उठून उभा राहिला. म्हणून मग मला असं वाटलं नाही, तो जर म्हटला असता की मम्मी नको मला खूप झोप येते, तर मग मी त्याला पाठवलं नसतं. पण तो तयार झाला आणि टेस्ट पण होती, तर म्हटलं ठीक आहे जा तू. तर गेला तो शाळेत. आता सगळं आवरून वगैरे छान रेडी झाली आहे. मिस्टरांना पण आज ऑफिसला जायचं आहे. काल ते घरीच होते. काल खरं तर ते जाणार होते, पण नंतर मग माझं डोकेदुखी वगैरे सुरू झाली. आणि कधी कधी असं होतं ना की मला उभं राहिलं की चक्कर पण येतात. असं 1-2-3 वेळा मला मागे पण झालं आहे. आणि असं होतं की डॉक्टरांकडे जायची वेळ पण येते. उभं राहिलं की चक्कर कळत नाही, डोळे बंद करून तशीच बसून असते. मग त्यांना असं की मी जर ऑफिसला गेलो मीला त्रास वगैरे झाला तर, म्हणून मग ते काल गेले नव्हते. तर आज त्यांना ऑफिसला पण जायचं आहे.
आणि आता स्वयंपाक करायचा पण नाही आहे, कारण काल रात्री मी खिचडी टाकली होती आणि ती रोहितनं थोडीशी खाल्ली आणि यांनी खाल्ली. मी खाल्ली नाही कारण मला फार अस्वस्थ वाटत होतं, मग मी ती काही खाल्लं नव्हतं, तर ती आज भरपूर पडलेली. आणि अगेन परत स्वयंपाक वगैरे केला तर मग ते पडेल, ते कोण खाणार, हे जर ऑफिसला गेले तर, आणि मी एकटं किती खाणार ना, म्हणून मग आणि मला असं टाकून वगैरे द्यायला आवडत नाही. तर जी खिचडी आहे ती आता गरम वगैरे करून घेईल. आणि सकाळी रोहितला ना मी शिरा दिला होता, गुळाचा शिरा करून दिला होता. तो यासाठी केला होता की त्याला बरं वाटेल. त्यामध्ये मी मिरीपूड वगैरे असं सगळं घालून दिलं होतं, तूप वगैरे थोडंसं. मांडणे खोकला आहे तर द्यायला, पण मला असं वाटलं की ते खाईल आणि सकाळी उठल्यावर गरम गरम त्याला बरं वाटेल, म्हणून मग मी त्याला गुळाचा शिरा करून दिला होता टिफिनला. आणि एक चपाती, फक्त त्याच्यापुरता मी तेवढीच एक चपाती लाटून दिली होती की त्याला बरं वाटेल. तर मग आता आम्ही खिचडीच गरम करून खाऊन घेऊ. आणि तो येईल तेव्हा त्याच्यासाठी काही ना काही करावंच लागेल, स्वयंपाक हा करावाच लागेल. असो, तर आज ना खूप छान ऊन आहे, पण उन्हाचा काय भरोसा. आणि थोड्या वेळात लगेच पाऊस, पुढच्या 5 मिनिटातसुद्धा पाऊस येतो. त्यामुळे या उन्हाचा काही विश्वास वगैरे ठेवायचा नाही. आणि ह्या बेडशीट ना आहेत तशाच आहेत, कारण काल दिवसभर पाऊस होता आणि मी या परवा टाकल्या होत्या. तर आज राहू देते, आज छान ऊन आहे. जितक्या वेळ ऊन असेल तितक्या वेळ त्यांना उन्हामध्ये राहू देते आणि थोड्या वेळाने मग काढून घेईल. आणि आता ना मस्त छान अशी खिचडी गरम करून घेतलेली होती, छान तेलामध्ये अशी छान गरम केली तर खूप छान लागते. आणि त्यावर ना बारीक कांदाही चिरून घेतला होता. आणि सकाळी गुळाचा शिरा केलेला होता तर तो पण होता. तर खिचडी, गुळाचा शिरा असं खूप छान असं सकाळचं जेवण आमचं झालं होतं. तर मिस्टरांनी जेवलो वगैरे आम्ही, आणि त्यानंतर त्यांना ऑफिसला जायचं होतं, त्यांची तयारी ते करत होते. तर शर्टला प्रेस करून घ्यायचं होतं, कारण शर्ट हे ते जरी शर्ट प्रेस असला तरी ते परत एकदा प्रेस करूनच घेतात. आणि इथे हे शर्ट प्रेस नव्हतं, हे धुवून असंच ठेवलेलं होतं, तर त्याला मी प्रेस करून घेत होती. आणि असं बऱ्याचदा होतं की मी सगळे शर्ट असे प्रेस वगैरे करून छान ठेवते, पण तरीही ऑफिसला जाण्याआधी ते शर्ट एकदा तरी त्यावर प्रेस करतीलच, फिरवतील, तेव्हाच ते घालतात. तर मग मी काय करते, आता प्रेस करणं सोडून दिलंय, असेच घडी करून ठेवून देते, कारण ऑफिसला जाण्याआधी जर प्रेस करून घालायचंच आहे तर कशाला उगीच कष्ट घ्यायचे. तर मग मी तसेच घडी करून ठेवून देत असते, आणि फार कधीतरी वाटलं तर मग प्रेसही करून घेते. पण आता हे झालेलं नव्हतं, मग हे प्रेस करून देत होती, ते तयारी करत होते, तेवढ्यात मग वेळ झालेलाच होता ऑफिसला जाण्याचा, तर मग प्रेस करून घेत होते. आणि आम्ही बाहेर कधीच देत नाही प्रेस करायला कपडे, कारण घरी जर होत असेल तर बाहेर कशाला द्यायचे ना. तर आम्ही बाहेर प्रेस करायला वगैरे काय देत नाही. पण कधीतरी मी साड्या ह्या प्रेस करायला देत असते, कारण साड्या या होत नाही घरी, आणि करायचं जरी ठरवलं तरी प्रॉपर प्रेस त्याला बसत नाही, म्हणून मग मी साड्या तेवढ्या बाहेर देते, बाकी सगळं घरीच प्रेस करत असते. आणि झाली होती तयारी वगैरे, झाली होती, मिस्टरांची वेळ झाली होती ऑफिसला जायची. आणि इथं असं असतं की हॉलचा डोअर ओपन केला की बाल्कनीचा जर असला ओपन तर मग एवढी हवा येते की डोअर हा बांधून तरी ठेवावा लागतो, लावून तरी घ्यावा लागतो. तर इथं हॉलचा बाल्कनीचा जो दार होता तो ओपन होता, आणि हॉलचा जसा मेन डोअर ओपन केला तशी खूप जोराची हवा आली, म्हणून मग मला ते तिकडचं लावून घ्यावं लागलं. आणि इथं सगळं अस्ताव्यस्त झाले होते, चप्पल जे होते ते सगळे पसरून पडले होते, तर मी ते पण आवरून घेत होती. आणि इथे ना लिफ्ट आली होती, तर हा टायमिंग जो आहे तो नेहमी आमच्या इथं ना कचरा घ्यायला येतात त्या मावशी, त्यांचाच टायमिंग असतो याचा जाण्याचा, आणि त्यांचा येण्याचा टायमिंग एकच असतो. त्यामुळे लिफ्टमध्ये नेहमी त्यांची एक बॅग असते कचऱ्याची. तर ओपन केलं तर त्यांचं असं होत होतं की जाऊ की नको, कचरा आहे. तर पण मग वेळ होत होता, म्हणून मग ते म्हटले जातोच इथं. आणि आज ना फुलं खूप छान आलेली होती, हे बघा, खूप कलरफुल अशी मस्त छान फुलं वाटत होती. आणि पिवळं सुद्धा आलेलं होतं फुल. हे ऑरेंज आहे आणि हे पिवळं आले, तर हे पिवळं एकच आहे.
आणि रोज येतात, खूप छान येतात. सकाळी सकाळी नसतात, पण 11-12 वाजता ना खूप छान अशी फुललेली असतात. आणि मोगऱ्याचीही तशीच येतात, खूप छान वास वगैरे येतो मोगऱ्याला पण. तर मोगऱ्याची ही 2-3 फुलं आलेली होती. गुलाबाचं आधीचंच आहे ते, मी झाडावरच ठेवलंय, कट केलं नाही, त्यामुळं ते तसंच आहे. आज ना 10 वाजता फोन आला होता. पहिले व्हॅन लावली, रोणीची जी बस लावली ना, त्यांचा फोन आला होता. तर रोनितने आज टिफिन बॅग नेली नाही आहे असं ते म्हणत होते. आणि मी आज त्याला सकाळी टिफिन दिला होता, छोटा मोठा दोन्ही टिफिन दिले होते, बॉटल दिली होती, टिफिन बॅग मी त्याला दिलेली होती. आणि जेव्हा तो बसमध्ये चढतो ना, मिस्टर स्वतःच त्याला हातात त्याच्या बॅग देत असतात, कारण हेवी असतं. मग जोपर्यंत तो बसमध्ये चढतो तोपर्यंत ना बॅग आणि टिफिन बॅग मिस्टरांकडेच असते. तर तो जेव्हा चढला तेव्हा त्याला बॅग टिफिन बॅग दोन्ही दिलं, शाळेत गेला. आणि मग त्याच्या टीचरने फोन केला व्हॅनच्या काकांना, त्यांना अंकलांना फोन केला की रोनितला विचारलं असेल, तू आज टिफिन आणला नाहीस का? मग रोनित म्हटला, नाही आणला आहे, टिफिन बॅग होती, मी आणली होती, बसमध्ये राहिली माझी टिफिन बॅग. मग टीचरनं त्यांना विचारलं व्हॅनवाल्यांना, तर ते म्हटले की नाही, आम्ही उतरतो तेव्हा पूर्ण व्हॅन चेक करत असतो, बस पूर्ण चेक करत असतो, तर बसमध्ये पण नाही आहे बॅग, टिफिन बॅग. मग त्या बसवाल्या काकांचा फोन आला आम्हाला की तुम्ही आज टिफिन बॅग दिली होती का? आम्ही सांगितलं की मी टिफिन बॅग तर दिली होती त्याला. तर असं सगळं झालं. आणि परत मग आम्ही टीचरला फोन केला की आम्ही बॅग दिली. मग ते म्हटले की त्याने स्कूलमध्ये आणलेली नाही आहे, कारण त्यांनी क्लासरूम चेक केला, सगळं चेक केलं असेल, पण ते म्हटले की बॅग नाही आणलेली आहे. तर झालं असं की बॅग गेली कुठं. आता शाळेतनं येईल, अर्ध्या पाऊण तासात येईल, तर तेव्हाच कळेल की बॅग आली आहे नाही आली आहे, का एक बसमधून उतरताना दुसऱ्या मुलानंच उचलून घेतली असेल, बहुधा लक्षात आलं नसेल, तर उतरताना दुसऱ्याच मुलानं उचलून घेतली असेल, माहीत नाही. तर बघू आता काय होतं, आल्यावरच कळेल. तर इतकं बरं आहे की टिफिन तर मी दिला होता, आता तो नव्हता, त्याला मिळाला नाही, कुठं गेला माहीत नाही. एवढं बरं आहे की तिथं कॅन्टीन आहे, त्यांच्या शाळेमध्ये कॅन्टीन आहे, कारण पॉसिबल नव्हतं टिफिन जाऊन द्यायला तिथं, पाऊसही सुरू होता. आणि मी स्वयंपाक केला नव्हता, काल रात्रीची खिचडी पडली होती, शिरा बनवला होता तो होता, तर ते होतं, त्यामुळं मी स्वयंपाकही केला नव्हता. तर नेऊन द्यायचा कसा टिफिन, आणि द्यायचं म्हटलं तर परत काहीतरी बनवावं लागेल, आणि त्याला बराच वेळ लागेल. आधीच 10, 10:15 झाला होता, त्यांचा ब्रेक झालेला होता. इतकं बरं झालं की तिथं कॅन्टीन आहे शाळेमध्ये, आणि जी कॅन्टीन ज्यांची आहे ते ओळखीचेच आहेत, इथं सोसायटीतच राहता आमच्या, त्यांचीच ती कॅन्टीन आहे. तर मला त्यांचं जेवण जे आहे, जे पदार्थ आहेत ना, उत्तम असतात, खूप छान असतात, माहिती आहे. तर त्यामुळे ना एवढं बरं झालं की मला तिला फोन करून सांगता आलं की बाई, तू आम्हाला म्हणजे रोणीतला दे टिफिन. तर तिथलं कॅन्टीनचं कसं आहे, आदल्या दिवशी ऑर्डर द्यावी लागते, आदल्या दिवशी आपल्याला पे करावं लागतं आणि ऑर्डर द्यावी लागते, तेव्हा ते देतात, कारण त्यांच्याकडं जेवढी म्हणजे त्यांना ऑर्डर असते ते तेवढ्याच क्वांटिटीत बनवत असतात. आणि मला असं की मी जर आता ऐन वेळेला सांगितलं, कारण ब्रेक झाला होता आणि लगेच सांगितलं संपलं, तर मग ती कसं देणार ना. पण बरं झालं की होतं तिच्याकडे अवेलेबल, तर तिनं लगेच रोणीतला दिलं. तर हे असं सगळं आज झालं आहे. माहीत नाही, आता रोणीत येईल तेव्हाच कळेल की टिफिन गेला कुठं आहे, नाही आहे, कुठे आहे. खरं तर त्याच्या टिफिनच्या याच्यावर नाव आहे, पण टिफिन बॅगवर नाव नाही आहे, हा मोठा प्रॉब्लेम आहे. बघू आता आल्यावरच कळेल कुठं गेली त्याची टिफिन बॅग. आणि आज ऊन होतं, चांगलं कडक ऊन पडलं होतं, तर त्यामुळे बेडशीटही छान वाढल्या होत्या.
आणि सगळ्या आज घडी वगैरे करून ठेवत होते. गेल्या 3 दिवस त्या वाळत होत्या. ऊन नव्हतं म्हणून मग मी त्या तशाच ठेवल्या होत्या आणि आदल्या दिवशी डोकं दुखत होतं त्यामुळे मी आदल्या दिवशी काहीही काम केलेलं नव्हतं, तर ते तसंच पडून होतं. तर आज मग एक्स्ट्राची कामं वाढली होती. जर आदल्या दिवशी रोजच्या रोज कामं करत राहिली ना, तर कामं व्यवस्थित होतात, म्हणजे असं लोड येत नाही. पण एक दिवस जर काम जरी थांबलं, जसं शनिवार रविवार होतंच, बाहेर गेलो शनिवार रविवार तर कामं थांबतात आणि सोमवारी मग जास्तीची कामं होतात. आणि इथं असं झालं होतं की आदल्या दिवशी डोकेदुखीमुळे दिवसभर तसंच राहिलं. जी होती वरची कामं ती केली आणि कपडे वगैरे सगळं जसल्या तसं होतं. तर आज कपडेही धुतले. कपड्यांच्या घड्या होत्या का आदल्या दिवसाच्या, परवाच्या 2 दिवसाचे कपडे होते, तर ते पण घडी करून घेतले. आणि मी बेडशीट घडी केल्यानंतर त्याच्यातच पिलो कवर वगैरे घडी करून ठेवत असते, जेणेकरून जेव्हा आपल्याला बेडशीट टाकायची असते किंवा अंथरायचं असतं, तर एकाच जागेवर आपल्याला सगळं मिळतं. तर सगळं व्यवस्थित घडी वगैरे करून ठेवले होते. जे कपडे होते आदल्या दिवसाचे ते धुवून वाळत ते घातले होते. तर अशी सगळी आज एक्स्ट्राची कामं जी होती, म्हणजे आदल्या दिवसाचीही आणि आजचीही, तर ती करून घेतली होती. मी सगळं तुम्हाला दाखवलं नाही, कारण मग ती कामामध्ये रोज रोज तेच तेच काम दाखवलं तर तुम्हालाही कंटाळा येईल. म्हणून मग मी कामं करून घेतली पटपट आणि फक्त इथं कपड्यांच्या घड्या राहिल्या होत्या, त्या घड्या घालून घेत होते. आणि रोनीचा वेळही झाला होता शाळेतनं यायचा, स्कूलचा टाईम पण झाला होता, तर कपड्यांच्या घड्या घालून त्याला आणायलाही जायचं होतं खाली. खरं तर बस आता आतमध्ये येत होती म्हणून मी आणायला काही जात नव्हते. पण आज त्याचा टिफिन नाही सापडत आहे म्हणून खाली जाऊन त्यांना भेटायचं होतं, की तुम्ही एकदा चेक करा किंवा बघा, असं बोलायचं पण होतं. शाळेतही सांगितलंय मी, बघूया काय होतंय तर. तर झालंय, कपड्यांच्या घड्या करून झाल्या आणि आता जाते रोहितला आणायला. विसरला तू बरं. मग कसं काय नाही, काय नाही ओले. आता उद्या कोणता टिफिन देऊ मी? कोणता टिफिन देऊ? तू सगळे टिफिन तर खराब करून टाकलेत. तो कोणता? तू द्यायची नाही. मी कोणता द्यायची? अरे तो थांब की, लॉक आहे, कसं उघडे? पप्पा नाही आहे. शाळेतनं आलाय रोनित, पण टिफिन बॅग नाही सापडली आहे. शाळेत विचारलं गेलं, आता शाळेतले म्हणतात नाही आहे. व्हॅनवाल्या काकांना विचारलं, ते म्हणतात नाही आहे, गेला टिफिन. शाळेतनं आल्यानंतर रोहितने आज असंच खाल्लं होतं सकाळी. खरं तर छान होतं तिथं, त्याला कॅन्टीनमध्ये मिळालेलं. मी विचारलं त्याला काय खाल्लंयस असं, तर त्यांनी ना व्हेजिटेबल्स, सगळ्या भाज्यांचा असा रोल करून दिला होता आपल्या चपातीमध्ये. तर तो रोल होता आणि इडली सांभर पण होतं त्याला, तर त्याने ते पण खाल्लं होतं. त्यामुळे त्याला अशी फारशी काही भूक नव्हती, त्याचं छान असं पोट वगैरे भरलेलं होतं. तर घरी आल्यानंतर तो क्लासला गेला आणि तिकडनं आल्यानंतर मग त्याला मी विचारलं की काय खायचंय तुला, काय बनवून देऊ तुला? तर कारण सकाळी काही स्वयंपाकच केला नव्हता, खिचडी होती तीच आम्ही खाल्ली होती आणि मी नंतर काही बनवलंच नव्हतं. मग आता शाळेतनं आला होता, रात्रीची वेळ होती आता, तर मग त्याला काय बनवून देऊ? तर त्याला विचारत होते, तर तो म्हटला मला भाजी पोळी नाही खायची आहे, मला काहीतरी बनवून दे. तर मी त्याला जस्ट विचारलं की आप्पे खाशील का? त्याला ना मी आधी आप्पे खूप बनवून द्यायचे, म्हणजे त्याला आप्पे खूप आवडायचे. हे रव्याचे आप्पे आहेत जे मी बनवते. आणि हे जेव्हा तो प्री प्रायमरीला होता त्यावेळेला ना मी नेहमी त्याला टिफिनला आप्पे, ढोका, उपमा, पोहे हे असंच द्यायची, कारण 12पर्यंत शाळा असायची आणि घरी आल्यावर तो भाजी चपाती खायचाच. तर मी नेहमी त्याला आप्पे बनवून देत होती. आणि आता काय झालंय, आता तो फर्स्ट पासून सेकंड म्हणजे असं जास्त वेळ शाळा असल्याने ना मी मोस्टली त्याला भाजी चपातीच देत असते. छोट्या टिफिनला पण कधीतरी असं देते, पण कधीतरी चपातीच देत असते, जेणेकरून त्याचं पोट वगैरे भरलेलं राहील. तर इथं जस्ट विचारलं मी त्याला, आप्पे खाशील का? कारण आप्पे जे मी बनवते रव्याचे त्याला दही लागतं आणि दही हे मोस्टली नव्हतंच माझ्याकडे, बऱ्याच दिवस झाले दही आणलेलंच नव्हतं. आणि कालच्या दिवशी कढी बनवायची म्हणून दही होती,
तर मग मी विचारलं की खाशील का, तो लगेच तयार झाला. मग नंतर मला असं आलं की अरे उद्या हाफ डे आहे शाळेला, कारण पालखीसाठी त्यांचा हाफ डे ठेवला होता शाळेत सॅटरडेला. तर मी त्याला म्हटली की नको उद्या देते, पण नाही, त्याला आत्ताच खायचे होते कारण बरेच दिवस झाले त्याने खाल्लेच नव्हते. म्हणजे मी बनवलेच नव्हते बरेच दिवस झाले. तर मग तो म्हटला नाही आजच बनव, मला आत्ता रात्रीच्या वेळेसच खायचे. तर मग मी इथं रव्याचे आप्पे बनवायला घेतले. रवा घेतला, अंदाजानुसारच रवा घेतला. जेवढं आपल्याला क्वांटिटी पाहिजे, जेवढ्या प्रमाणात बनवायचं त्या प्रमाणात मी रवा घेतला होता आणि त्याच्यामध्ये 3-4 चम्मच हे दही घातलं होतं. दही घातल्याने आप्पे जे असतात त्याची टेस्ट वगैरे खूप छान येत असते. तर दही घातलं होतं आणि त्या मिक्स करून पाणी टाकून अंदाजानुसार असं आप्याचं जसं बॅटर असतं तसं छान मिक्स करून घ्यायचं त्याला आणि त्यामध्ये मीठ घालून मिक्स करून घेतलं. कांदा, टमॅटो चिरून घेतला. मी कांदा, टमॅटो खूप जास्त टाकत असते कारण त्याची टेस्ट खूप छान येते आणि रोणीतला कांदा हा आवडतो. तर मग मी कांदा, टमॅटो हे भरपूर टाकते. त्यात कोथिंबीरही घालायची, छान लागते. माझ्याकडं नाही म्हणून मी नव्हती घातलेली. खरं कोथिंबीर आप्यांमध्ये छान लागते, घातलीच पाहिजे. पण माझ्याकडं नव्हती म्हणून मग मी काय घातली नाही. तर कोथिंबीर घातल्यावर अजून छान लागतं. तर हे सगळं घातल्यानंतर त्यामध्ये थोडा सोडा घालायचा. सोडा जर नाही घातला तर ते आप्पे असे गोळ्यासारखे होतात, छान असे फुलत नाही. तर त्यात सोडा थोडासा घालावाच लागतो. सोडा घातला, छान मिक्स करून घेतलं. आप्पे पात्रामध्ये माझ्याकडे बटर होतं. बटर नसलं तर मी तूप लावते. मी तेल वगैरे वापरत नाही. तुपाने सुद्धा खूप छान, तेलही वापरते असं नाहीये, पण मी रोणीसाठी मोस्टली बटर किंवा तुपाचे, जास्त करून तूपच असतं. मी जेव्हा पण त्याला बनवायची ना तुपातच बनवून द्यायचे. पण आज बटर होतं म्हणून बटरमध्ये बनवले. तर 2-3 मिनिटं एका साईडनं त्याला बटर लावल्यानंतर बॅटर टाकायचं. 2-3 मिनिटं एका साईडने करून घ्यायचे. 2-3 मिनिटं दुसऱ्या साईडने करून घ्यायचे आणि आप्पे खूप छान तयार होतात. आणि हे मी मोस्टली डाळीचे आप्पे फार कमी होतात, रव्याचेच आप्पे होतात. तर इथं आज आप्पे बनवून रेडी आहे. सो आता एन्जॉय करतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.